नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्या घराच्या देवघरामध्ये अन्नपूर्ण देवीची मूर्ती तांदूळामध्ये ठेवलेली असेल तर त्यांनी कान उघडून हा व्हिडिओ नक्की ऐका. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अन्नपूर्ण देवी अन्नाच्या देवता, समृद्धी, पोषण आणि तृप्तीच्या देवी ही घडू देणारी शक्ती आहे. शास्त्र अनुसार अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. अन्न म्हणजे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या संजीव रूप म्हणजे अन्नपूर्ण देवी आहे. भगवान शंकराने जगाला माया समजून अन्नाच्या महत्त्व कमी लेखले होते. माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केल्याने संपूर्ण विश्वातील अन्न नाहीशी केले. तेव्हा भगवान शंकराने भिक्षा मागावी लागलं आणि अन्नपूर्णा देवीने जेव्हा भगवान शंकरांना दान केला तेव्हा त्यांनी मान्य केले, अन्नाशिवाय तप ज्ञान साधना काही शक्य नाही. याच्या कारणामुळे काशीमध्ये अन्नपूर्णा देवीच्या महत्त्व खूप जास्ती आहे आणि जागृत मंदिर देखील आहे. आणि देवघरात तिची मूर्ती जेव्हा आपण देवघरामध्ये ठेवतो विशेष महत्त्व आहे. देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदूळामध्ये ठेवलेली असेल, तुमच्यासोबत काय घडत आहे काय हाच आपला आजचा हा विशेष आहे. यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. देवघरात अन्नपूर्ण देवीची मूर्ती का ठेवतात? घरात अन्नाच्या कमतरता होऊ नये म्हणून त्या घरात अन्नपूर्णा देवीची श्रद्धेने पूजा केलं जातं. अन्नाचा अपमान केला जात नाही. ज्या घरात कधी अन्नाचा ठसही राहत नाही, उपासमोर येत नाही, गरिबी टिकत नाही. शास्त्र सांगतं स्वयंपाकघर हे घराच्या लक्ष्मी स्थान आहे आणि अन्नपूर्णा देवी ही त्याची लक्ष्मीची रूप आहे. म्हणूनच देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास स्वयंपाकघरातल्या दोष कमी होतं, अन्न हे स्वास्तिकता वाढवतं. आणि बघा, कर्ज, दारिद्र्य आणि अन्नपूर्णा देवी ही खूप घरामध्ये आपल्याला दिसतं. अन्न असूनही समाधान नसतं, पैसे टिकत नाही, पैसे येऊनही टिकत नाही, खर्च वाढत जातं. यामागे कारण असतं अन्नाचा अपमान, अन्नपूर्णा देवीकडे दुर्लक्ष. अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात असल्यास अनावश्यकता खर्च कमी होतं, अन्नावरच पैसे वाचतं, घराच्या समाधान वाढतं. देवी एका हाताने अन्नपात्र, दुसऱ्या हाताने पळी असते. चेहऱ्यावर करुणीनी ममता असते. फार भयानक किंवा तुटलेली मूर्ती देवघरामध्ये चुकूनही ठेवू नका. मूर्ती कोणत्याही धातूची असावे, मूर्ती पितळा किंवा काचेची किंवा पंचधातूची असावे, मातीची असू नये. जर असल्यास तर योग्य पद्धतीने असावे. प्लॅस्टिकची किंवा तुटलेली मूर्ती चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवू नका. अन्नपूर्णा देवीची रोज पूजा कशी करावी तर काही सोपे नियम आहेत. दिवा लावताना अन्न हे पूर्ण देवीला नमस्कार करा. स्वयंपाक सुरू करताना प्रमाणात स्मरण करा. पहिला घास हे देवांना अर्पण केल्यासही भाव ठेवा. एवढं केलं तर सुद्धा देवी प्रसन्न होते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या दिशेला असतात? आपल्याला सामान्य चूक करायची नाही, त्या चूक टाळायच्या आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती समोर अन्नवाय घालू नये. देवघरात स्वच्छता ठेवावे. स्वयंपाकघरात भांडण करू नये. कष्ट अन्न फेकून देऊ नये. या चूक हळूहळू आपल्याकडे वास करत असतात, तर ते राहत नाही. अन्नपूर्णा देवीची मूर्ती कुठे ठेवू नये? थेट जमिनीवर अन्नपूर्णाच्या मूर्ती ठेवू नये. स्वयंपाकघराच्या चुलीखाली ठेवू नये. बाथरूमच्या भिंतीला लावू नये. तुटलेली कपाटाच्या ठेवू नये. असे केल्याने देवीचा अपमान होतं आणि घरात आर्थिक स्थिरता राहत नाही आणि
अस्थिरता निर्माण होतं. तुटलेली खराब झाली तर काय करावे? कधी कधी मूर्ती तुटलेली, रंग निघालेली, आकार खराब होतं. अशी मूर्ती चुकूनही घरामध्ये ठेवू नये. न योग्य पद्धतीने स्वच्छ कपड्यात गुंडाळून वाता पाण्यात विसर्जित करा आणि मानत मनात क्षमा याच्या मागा शास्त्रानुसार घरातली स्त्री म्हणजे अन्नपूर्णेची. जरी दुःख असेल तर स्वयंपाक जबरदस्तीने होत असेल तर घरात लक्ष्मी टिकत नाही. जबरदस्तीने स्वयंपाक होत असेल तर घरात लक्ष्मी टिकत नाही. मनात देवाच्या स्मरण करा. पहिला घास हा देवाला अर्पण करा. अन्न बाहेर जाऊ देऊ नका. उरलेली अन्न प्राण्यांना खायला द्या. एवढंच केल्याने शुद्ध देवी आपल्यावरती प्रसन्न होती. दर शुक्रवारी गोड पदार्थ, खीर, पुरण भगवान देवीला अर्पण करा. भक्तिभावाने अर्पण करा तर आपल्याला गरिबांना अन्नदान करायच्या घरातली समृद्धी टिकत असतं. अशा आपण वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे घरामध्ये अन्नपूर्ण देवीची मूर्ती जर तांदुळामध्ये ठेवली असेल तर नक्कीच तुमच्यासोबत काय घडतं असेल ते आता आपण पाहूया. तांदूळ म्हणजे शास्त्र अनुसार अन्नाच्या राज्य. तांदूळ हे लक्ष्मीचं स्थिर स्वरूप आहे. तांदूळ साठवून आणि समृद्धीच्या प्रतीक आहे. म्हणूनच अन्नपूर्ण देवीच्या मूर्ती तांदूळात ठेवली जातं. तांदूळात मूर्ती ठेवल्याने काय होतं तर घराचं अन्न कपात होत नाही. खर्च नियंत्रणात राहतं. अचानक येणारे गरिबी टाळतं. अन्नाचा नाश कमी होतं. तांदूळ देवीच्या ऊर्जा धरून ठेवतं. तांदूळ नसेल तर आपण धान्य साठवून धान्य ठेवू शकतो. तर जर तांदूळ शक्य नसेल तर गहू दुसरी उत्तम पर्याय आहे. ज्वारी ही ग्रामीण घरासाठी. त्याच्यासोबतच डाळ, तुटलेली धान्य, खराब किडलेली या मूर्तीवर ठेवू नका. चुकीचं धान्य मूर्ती ठेवल्याने दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतं. याच्याबरोबर ते जर आपण चुकीची धान्यामध्ये मूर्ती ठेवलं असलं तर अन्नाचा नाश होतो. अचानक खर्च उद्भवतात. घरात समाधान वाढतं. तांदूळ कधी बदलावे तर पहा, पौर्णिमेला हे तांदूळ जे आहे तर ते बदलला गेला पाहिजे. पहिला जे तांदूळ आहे त्याच्या भात करा किंवा ते पक्ष्यांना टाका. आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचं असतं. यानंतर थोडासा तांदूळाच्या त्यातली भाग आपल्या घरातली तांदूळाच्या डब्यामध्ये थोडासा मिक्स करायचे असतं. नवीन तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. उरलेली तांदूळ तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता. यानंतर तांदूळ जर खराब दिसायला लागलं तर ते सुद्धा तुम्हाला लगेच बदलायची आहे. पौर्णिमेच्या सुद्धा तुम्हाला वाट बघायच्या गरज नाही. बघा, आई किंवा घरातली स्त्री, तुमच्या आईच्या ती गरज असतं. बघा, आई किंवा घरातली स्त्री डोळे बंद करून म्हणावे, माता अन्नपूर्णे, पूर्ण घरातली अन्न कधीही कमी पडू देऊ नकोस. आमच्या घरात समाधान, सुख, समृद्धी, शांती नांदू दे. हा संकल्प खूप शक्तिशाली मानला जातं. तांदूळ बदलताना होणारे सामान्य पण मोठी चूक म्हणजे अनेक घरामध्ये तांदूळ बदलताना जुनी तांदूळ थेट कचऱ्यात टाकतात किंवा विचार न करता बाजूला फेकतात. हे अन्नपूर्ण देवीच्या अप्रत्यक्षने अपमान मानला जातं. योग्य पद्धतीने म्हणजे जुनी तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा वाहता पाण्यात विसर्जन करा आणि माता अन्नपूर्णेला झालेली चुकीबद्दल क्षमा असावी ही म्हणा. ज्या घरात तांदूळाचा आधार नाही, जिथे भात वारंवार वाया जातं, तांदूळाच्या गरज नाही किंवा तांदूळाचा तुम्ही अपमान करत असेल तर भात वारंवार वायाला घालवतात असाल तर हळूहळू त्या ठिकाणी अन्नाचा नाश होत असतो. खर्च वाढतो. समाधान कमी होतं. म्हणूनच अन्नपूर्ण देवीच्या उपासन करण्यात घरात भाताच्या कण सुद्धा वाया जाऊ देऊ नका. अन्नपूर्ण देवी आणि अक्षता म्हणजे तांदूळ प्लस हळद प्लस कुंकू. अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ, हळदी कुंकू. याचा अर्थ अखंड समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्यावर
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर आजच्याच व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.